म्हणजे आमच्याकडे एक डॉक्टर ट्रेनिंगमध्ये आले होते. त्यांच्याकडे 50 बेडेड हॉस्पिटल आहे. त्यांना मी प्रश्न विचारला की डॉक्टर हु इज युअर कस्टमर? तर ही सेड तुम्ही असं का विचारताय सर? पेशंट इज माय कस्टमर. आय सेड पेशंट इज नेव्हर युअर कस्टमर. म्हणे असं कसं काय? म्हटलं पेशंटला आणतं कोण तुमच्याकडे? म्हणजे त्याचे नातेवाईक. म्हटलं दे आर युअर कस्टमर्स. दे डिसाईड की कोणाकडे जायचं. पेशंट तर बिचारा जिकडे जाईल तिकडे ऍडमिट व्हायच्या तयारीने आलं. सो वी शुड अंडरस्टँड, वी नीड टू अंडरस्टँड कुठला कस्टमरला मला सर्व्ह करायचं. म्हणजे आज या सगळ्या घरपोच सगळ्या डिलिव्हरीज देणाऱ्या सिस्टीमला यांच्या कंपन्यांना लक्षात काय आलं की घराघरात जी मुलं आहेत, जे आज आपण म्हणतो की भारताची डेमोग्राफी जी यंग जनरेशन आहे 35ची, दे आर आवर रिअल कस्टमर्स. दे वॉन्ट ब्रँड, दे वॉन्ट सर्व्हिस. आली लर केला कर वाला प्रॉडक्ट पाहिजे, आत्ता पाहिजे मला जे पाहिजे. सो त्यांना डिस्काउंट वगैरे मध्ये इंटरेस्ट नाहीये, त्यांना इन्स्टंट मध्ये पाहिजे. सो इन्स्टंट पाहिजे असलेला कस्टमर इज द रिअल कस्टमर. मग त्यानुसार त्यांनी इकोसिस्टम डेव्हलप. सो आपल्याला कस्टमर पण माहिती असणं आवश्यक आहे टू सर्व्ह द मार्केट.